श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः. नामदार कमने सिद्धासी कोकण महिमा निरूपिलेसी. श्री गुरु राहिले किती दिवशी पुढे वर्तले काय ते सांग. परिसुनी शिष्याचे वचन संतोषी सिद्धे अति गहन. सांगता झाला विस्तारुनी श्रोते तुम्ही उधारा. गोकर्ण क्षेत्रे श्रीपाद येती राहिले 3 वर्ष 3 गुप्ती. तेथून श्री गिरी पर्वती येती लोकानुगृहासी. मास 4 क्रमून तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन घ्यावयास भूलोकाते. पातले तया कर्पूर गोरा कर्पूर महाक्षेत्र. कृष्ण गंगा वाहे तीर महिमा सांग्या ते अपार. भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कर्पूर गुरी. ख्याती पाह झाली भूमीवरी प्रकट जायला परंपारी. सांगता विस्तारी असे देखा पुढे उतार वायव्या गती. सांगणे एक चित्ती श्रीपाद कर्पूर उरी असती. कार्यकारणे पुढे असे अवतार व्हावया कारण. सांगीन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न. ब्राह्मण होतय त्या ग्रामी त्याची भार्या होती देखा. नाम तिचे अंबिका सुशीलाचारपती सेवका. महापुण्य सती देखा तिचे पुत्र हो निमर्ती. पूर्व कर्म फळ अर्चिती अनेक तीर्थ व्रत चरिती. तिने केले प्रिसा ऐसे असताचे होणार गती. पुत्र झाला मंदेमती माता स्नेह करी प्रीती. अपूर्व अपनासी म्हणून वर्तता माता पित्याच्या घरी. विप्रात्मज वाढला ती प्रीती करी. व्रतबंध करता कुळाचारी वेदवास करावया. नैविद्या तया कुमरा मंदमती अति बहरा. चिंता वाटे त्या द्विज्वरा म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधुनी पुत्र लादल कष्टुनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता न करी अहोरात्र. पतीसे म्हणे ते नारी पुत्र नाही आमच्या घरी. कष्ट करून या नाना परी पोशिले एक बाळकासी. विद्या नाही वेद त्यासी माया वारू का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी मौक मूर्ख होऊन उपजावे. वर्तत पुढे तयास्तानी विप्र पडला समदानी. देव वैश्य करून ये पंचित पावला परेसी. पुत्रा सहित देणारी होती तिथे कर्पूरवरी. आता सुनी आपले उदर भरी जीवत वकरी आच परी. विप्रसेसी कुमार देखा विवाह योग्य झाले निका. निंदा करते सकाळ लोका मतेहीन म्हणून या. कन्या न देता कोणी त्यासी समस्त करते दूषणी. म्हणे काष्टे वाहे कपाणी उदर भरी येणे विधी. एक कुणी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी. मातेसी म्हणत संसारी प्राण तुझून आपला. निंदा करते सकाळ जण असून देह कवन काज. पोसू न शके माते तुझ जाय नरण्यवासासी. एकोणी पुत्राचे वचन माता करी चिंतन तीन. शोक करते अति गहन विलापते नारी. माता सूत दुःख करीत गेला गंगा प्रहात. तेथे देखील जगध्वरित श्रीपाद इति स्थान करिता. जाऊनी तो गेला अगती चरणी विनविती कर जोडुनी. वासना करते आमचे मनी प्राण तो जवळ गंगेत. निरुपावे द्यावे आम्हासी सदगती व्हावया करणासी. आत्महत्या महादोषी म्हणून विनते कृपा सिंधू. कैसे विकृपचे वचन पुस्तक श्रीपाद आपले करून. काय संकटी तुमचे मन तजिन प्राण कवण्या कुणे. विप्रसी म्हणे त्यावेळी सांगती झाली दुःख सकळी. म्हणे स्वामी भक्त वत्सल्या तारावे आम्हा बाळकासी. पुत्र विना कशले भारी अनेक तीर्थ पादचारी. केली व्रते पूजा जरी सकाळी देखवार दिले. व्रते उपवास सांगो किती करते झाले अपरमिती. झाला पुत्र हा दुर्मदी निंदा करते सकळ जण. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण. त्याचे पुत्र जन्मला हाईन मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपाद यती जन्म जन्मी ऐसी गती. पुत्र ना मंदमती ऐसा प्रकार सांगा मज. कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरले तुझे चरण. शरणागता करावा रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मनीय संसार कष्ट केले नाना पर. देखून सख्य कुमार व्यापिले पुत्र न राहती. वाचून एक सूत शैच्या गळा संबलोंबता. सुरक्षास जन्म झाला म्हणता विनोद जय श्री गुरु. देव आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे तैसे पूज्य जगत्रायसी. सकल लोक ज्या संबंधिती ऐसा पुत्र होणार गती. उपाय सांग श्री गुरु येती म्हणून चरणी लागली. त्याची माते उद्धार गती नोही मागुनी पुनरुती. पित्रा सकाळ स्वर्ग प्राप्ती ऐसे लादे निरूपावे. वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाही नाही पूज्यमान समस्तासी. श्रीपाद ऐकून तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून. करी हो ईश्वर आराधन पुत्र होईल हर श्री हरी ऐसा. गवळणीच्या घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका. व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधनी. कैसे आराधे तू ईश्वर पुत्र पावसी निर्धार. तुझ्या आशा मनी भार लादसी म्हणे श्रीपाद येती. विप्रसी म्हणे तैवेळी व्रत कसे ते केले गवळी. कैसा पूजिला चंद्रमोळी विसरावे माझा प्रीती. कैसे व्रत करीन आपण म्हणत असे लागत असे चरण. कृपा मूर्ती से गुरु राणा सांगता झाला तैवेळी.
श्रीपाद म्हणते तियेसी ईश्वर पूजिगाव प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करीचे गवळणी विसारसे स्कंद पुराणी सांगीन कथा एक सगुनी म्हणती श्री गुरु तेसी ऐकून श्री गुरुचे वचन संतोषले विप्रगणा जावणी लागे श्री गुरु चरणा विनोद ते ते वेळी विप्रसी म्हणे स्वामीसी अभिनव मने माते निरूपलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा श्री गुरु सांगती तियेसी सांगीन एकई चित्तासी उज्जैनी नाम नगरसी झाले विचपत्री परियसी तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सका हसे प्राण मणिभद्र म्हणून परियसा सदा ईश्वर भक्त करी नाना परी पूजा अपारे देव भोळा प्रसन्न करी विदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभी महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्र सेन सख्याशी तया मनाचे लक्षण सुवर्ण होते लावलो पाषाण तेज फाके जावरी जाना कनक होय परीसा जे जे चिंतित मानसी ते पावे स्मरणेसी ऐसे ख्याती मानकेसी समस्त राजा कांक्ष करते इष्ट ते मागते कित्येक मागे पाठविते माणिक बलात्कार घ्यावय देक राजवांचित परियसा क्रय म्हणून देखा मणिक द्यावे आपणा एक जरी देसी स्वाभाविका युद्ध लागी हे म्हणती राजा समस्त मिळवणी पातले नगर त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवणी क्षणी वेष्टली तया नगरासी तेने दिनी शनिवारी त्रयोदशी राजा बेसला पूजेशी शंकरनदरी मानसी एक चित्ते पूजित असे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी का राजा हर्षी गवळी कुमारी पाहावयासी आला तया शिवालया पूजा पाहुनी शिवाशी मुले म्हणती गळवळीनीसी चला खेळू चला येशीची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करून या आले आपल्या गृहसंधानी एकटणी पाशानी कल्पिले ते शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीत बाळके चंग नाना परिची पत्र शाडांग कल्पिते ते पूजेसी गोपिका श्रेय येऊने पुत्रा तिने ती बोलावणी भोजन करी का म्हणूनी त्यातील एक गोपी सुत न जाये भोवना लिंग सोडूनी त्याची माता जवळी येऊनी मारे आपले पुत्रासी कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळांगणी पाषाण दुरी टाकुनी गेले आपले मंदिरासी पूजा मुडी बाळक प्रलाप करीत सनेक मूर्छा येऊन एक क्षण पडला भूमी उधारा लय लावणे लिंगस्थानी प्राण तोज नाही पण निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके विनविली ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरजामध्ये गेले शिवलिंगा लय गुप्ती लिंग राहिले रत्न खचित गौरीच्या घरी तया परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसत अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते पण राष्ट्रराजय विस्मय करती महाचोजय द्वेष सांडून बोलती ओजय भेटो म्हणती रायसी पाहाव पवित्र गणग्रात सूर्य झाला असे उदित राजा असे पुण्यवंत ऐशी अशी काय विरोध म्हणून पाठळ सेवक असे भेटो म्हणती प्रीतीसी राजा बोलवितयासी आपल्या गृही नगरात इतके होत ते अवसरी राजा पुसित प्रीती करी राजा असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजा चंद्र सणासहित पहावये ती कवतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गवण्याचे सदन विराजमान अति गहन पुस्ता झाला राजा आपण तया गवळी कुमरकासी सांगितलं सर्व वृत्तांत संतोष करते राजे समस्त गवळे राजा तूच म्हणत देती नानास देश संपदा निघून गेले राजे सकाळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय केस तया नरा गवळी कुमार जाये घरा माते सविस्तरा येईन पुढे तया सौदरा नारायण उतुरुनिया ईश्वर से दिलावर संशय धरे निर्धार प्रसन्न झाला कर्पूरा गौर देखीत झाला प्रदोषसी मोडीलेसे पूजा प्रदोष म्हणून मी मागितले शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगते तय वेळा तया विप्र श्रीयसी तुझ्या मनी असेल जरी होईल पुत्र मच सरी संशय धर सांडून निर्धारी शनी प्रदोषी पूजा शंभू ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव विप्रसियेचा पाहुणी भाव प्रसन्न होता तैवेळी बोलावून तिचे कुमारासे हस ठेवित मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिविधी झाला शास्त्रज्ञ विस्मय करीत विप्रोनिता मन ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतार होता आपला नर्द धरून ईश्वर म्हणे तूच होसी पूजा करी मी तुझ प्रदोषी मित्त नव्हे तुझ्या वाक्याशी पुत्र व्हावा तुझा ऐसा निश्चय करून या पूजा करी मी नित्य येऊन या प्रदोष पूजा ती गहना श्रीपाद यावायसी पुत्र झाल्या तिच्या महात्म्याने वेदशास्त्री संपन्नी पूजा झाल्या ती गहने सर्वांनी औद्योगिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी होय ऐसे अवधारा नामधारक सांगे भक्ताशी सांगे सिद्ध विस्तारसी परेस समस्त भक्ती हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति गुरुचरितामृते परम कथा कल्पतरु नुसे सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टम अध्याय श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।